वेलकम टू माय न्यू चॅनल स्मॉल रायडर बुगी। तर मित्रांनो, आज आपण चांगल्या कुस्त्या बघणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब सुद्धा करा। चांगली पकड केलेली आहे पायचे, कोण जिंकेल याची काय गॅरंटी नाही, कोणी पण जिंकू शकते, कुस्ती आहे। पंचांनी निर्णय द्यायचा आहे, बाहेरच्या लोकांनी बोलू नये। विजय झालेला आहे तो नारळ आणि 100 रुपये जिंकलेले आहेत। तर आर्यन कायकर हा विजय झालेला आहे। पाहायचं आहे, पहिलवानाने मैदानात यायचंय। तर दुसरी कुस्ती सुरू होते। पाहायचं आहे, चांगली पकड तर झालेली आहे, दोघांमध्ये कोण पडतं हे पाहायचंय। पाठ मात्र लावून द्यायची नाही हे ठरवत आहे आणि सुरेखरित्या जरी खाली पाडलं मात्र पाठ लावून दिली नाही, सुरेखरित्या कुस्ती पाहायला मिळते। चांगली पकड झाले, चांगली कुस्ती पाहायला मिळते सुरेखरित्या। पैलवान आपली ताकद दाखवत आहे, मात्र पाठ लावून देत नाही, हे विशेष आहे। पंचांची कामगिरी चोख आहे, बाहेरच्या प्रेक्षकांनी फक्त पाहायचा। चांगल्या प्रकारे चांगली पकड झाली, पाहायचंय खूप सुरेखरित्या पाहायला मिळते आणि मात्र ह्या वेळेस विजय झाले। गोराचा पैलवान विजय झाला या ठिकाणी। खूप चांगल्या प्रकारे कुस्ती पाहायला मिळते। तर या ठिकाणी भगत गोऱ्याचे विजय झालेत। त्यानंतर पहिली झाली ती अनिकेत नगरे आमगाव, श्रेयस भगत गोरे। चांगली पकड झाली, पाहायचंय पाठ मात्र लावून देत नाही दोन्ही पैलवान। पकड चांगली असते, पडायचं नाही एवढं निश्चित ठेवतायत। चांगल्या प्रकारे दोन्ही पैलवान आपली ताकद दाखवत आहेत, खाली पडायचं नाही। जरा मधीच जा पैलवान बाहेर आले, मधीच जा। चांगल्या प्रकारे आता डाव टाकलाय, पाहायचंय कुठला पैलवान पडतोय आणि अखेर किशार गोपी कौशल पटेल ठाकूर पाण्याचे आणि सावरुळीचा
आहे तो रुपेश बोके. पाहायचं आहे, चांगलं पकडतच केलंय. कौतुक पाटील ठाकूरपाडाचे आहेत, लाल लंगोट. रुपेश बोके हे सावरुलीचे आहेत. काली चट्टी. पाहिजे चांगली पकड होती. पैलवान असणार आहे रुपेश बोके सावरोळी. तर कुस्ती तयार झाले. पाहायचंय, चांगला डाव मारलेला आहे, चांगल्या प्रकारे डाव मारतायत. मात्र कोण खाली पडेल याची सांगता येत नाही. पैलवान चांगली आपली मेहनत घेतायत, ताकद लावतायत, डाव लावतायत. पाहायचंय, ह्या ठिकाणी सुरेखरित्या डाव टाकलाय. मात्र दोन्ही पैलवान एकदम चांगल्या प्रकारे डाव लावला. तर भावनेश बरब हे विजय पाहिजे. लागली पाहिजे तेव्हा त्या चांगले डाव टाकले तिथे, चांगल्या प्रकारे उत्कृष्ट ताकद दाखवतात. थोडे बाहेर गेले, आतमध्ये या. चांगल्या प्रकारे डाव टाकलाय, परंतु कोण खाली पडेल. अरे तू काय तुझ्या डोका कुठं आहे गप्राय ना तुला काय समजते तुझ्या उत्तर चालू असताना कुणीच मध्ये बोलायचं नाही. पंच व्यतिरिक्त पंच कामगिरी उत्कृष्ट प्रकारे करतायत. पंच जो निर्णय देतील तो शेवटचा निर्णय असणार आहे. कोणाची चावी हरली असेल मोटरसायकलची ती ह्या ठिकाणी येऊन घेऊन जायचे. तर पाहिजे चांगल्या प्रकारे डाव टाकतायत आणि सुरेखरित्या एक टिफिन आणि 100 रुपयाचे पारितोषिक पटकावलंय स्मित पाटील. हा तर एक लहान मुलांची कुस्ती सुरू आहे. पाहायचंय चालू बरेच पंच पाहतात. पाहायचंय चांगली प्रकारे पकड, चांगलं उचलून पाडण्याचे प्रयत्न, मात्र पाठ काय लागत नाही. अतिशय सुरेखरित्या पैलवान आपली कलाकृती दाखवतायत, डाव चांगले लावतायत.
सुरेखरित्या कुस्ती पाहायला मिळते प्रेक्षकांना. जरी लहान कीर्ती तरी महान, लहान मूर्ती तरी कीर्ती मात्र महान. जानू बरड पाहणार आहे त्या कुस्तीचं पंच म्हणून कामगिरी पाहत आहे जानू बरड. पंच म्हणून जानू बरड पाहणार आहे. प्रेक्षकांनी बघायचं नाही तर पंच बरोबर कामगिरी पाहतायत. चांगल्या प्रकारे जर पाठ लागली तर ते बरोबर त्यांची पाठ ठोकवणार वरच्या पैलवानाची. अनंत धोतरे यांच्याकडून किसन आंबा त्यांना 100 रुपयाचे पारितोषिक आलंय. चांगल्या प्रकारे या ठिकाणी कुस्ती पाहिजे. अनंत धोतरे यांच्याकडून किसन आंबातलं 100 रुपयाचं पारितोषिक पाहिजे. चांगल्या प्रकारे या ठिकाणी दोन लहान पल्ले आपली मनोगत चांगल्या प्रकारे कुस्ती घेत आहेत. अरे भावाचा पैसा पाहायचंय. चांगल्या प्रकारे कुस्ती सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायचे. दोन्ही पैलवान आपली पाठ लावून देत नाहीत. उचलापट खूप होते मात्र आता पाठ लागलेली आहे. कौतुक. हे चांगल्या प्रकारे आपली कलाकृती दाखवल्याने अखेर पैसे देत असतो ना बक्षीस त्याचं नाव सांग. तर राजू किराने पंच म्हणून कामगिरी पाहिजे. रोहित बोके सावरुली आणि किसन आंबा. आता पाहायचं कुस्ती सुरू होते आणि चांगल्या प्रकारे डाव टाकतायत पैलवान. पाहायचंय कुठल्या प्रकारे कुस्ती पडते. आणि डाव तर चांगले आहेत. पाहायचंय आमदारचा पैलवान विजय झालेला आहे. वयाच्या 20 वर्षापेक्षा जास्त पैलवान मोठा असेल त्यांनी आधार कार्ड या ठिकाणी दाखवायचं आहे. तर या ठिकाणी दोन पंच कामगिरी पाहणार आहेत. पाहिजे चांगली कुस्ती होते, चांगली पकड होते आणि पाहिजे अजून चांगल्या प्रकारे डाव टाकलाय मात्र लिहून घ्या. नैतिक चौधरी आणि सर्वेश भीर यांच्या दरम्यानला हा कुस्तीचा सामना या ठिकाणी रंगतोय. पाहायचंय कोण पैलवान जिंकेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. चांगली पकड झाली. पाहायचंय
हे मध्ये घ्या राजू काका तो दगड बघा पुढे तो राजूदा तो दगड पाय तो दगड पैलवान चांगल्या प्रकारे डाव टाकतायत. टाळ्यांचा थोडा आवाज येऊ द्या. प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत पैलवानांना. मधीत पैलवानाला यायचंय. तर पाहायचंय चांगल्या प्रकारे पकड. पैलवान मात्र अप्रतिम डाव टाकतायत आणि पद्धतशीरपणे शेवटी फसवलंय आणि अखेर नैतिक चौधरी हे विजयी झालेले आहेत. पैलवानांची नावं दिल्याशिवाय कुस्ती होणार नाही लक्षात घेताना जशी कुस्ती लागेल त्यांनी नावं द्यायची आणि एका पैलवानाला फक्त 2च कुस्त्या घेता येणार आहेत हे लक्षात घ्यायचंय. 2च्या अधिक कुस्ती घेतली जाणार नाही, त्यांना स्वीकारली जाणार नाही. त्यासाठी एका पैलवानाने फक्त 2 कुस्त्या घ्यायच्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त जास्त कुस्त्या घेता येणार नाही. हे प्रत्येक पैलवान सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. चांगल्या प्रकारे डाव टाकून सुद्धा आपली पाठ घेत नाही पैलवान. अप्रतिम असं कलाकृती दाखवत आहेत. यावेळेस मात्र पाठ लागलेले अप्रतिम सुरू आहे या ठिकाणी. दोन्ही पैलवान आपले डावपेच टाकतायत. प्रेक्षकांनी थोडा प्रोत्साहन टाळ्या वाजवायच्या त्यांना प्रोत्साहन आहे तो बरोबर आहे. खेळणार आहे ते सुरेखरित्या या ठिकाणी पैलवान आपली कलाकृती दाखवतायत, डाव लावतायत. त्याला का भेटला का तो जिंकला. बरोबर आहे पाहिजे ना जरा जरा पाहायचंय ऊन पाहिजे चांगल्या प्रकारे डाव टाकला होता मात्र पैलवान आपली कलाकृती दाखवतायत. प्रेक्षकांनी फक्त बोलायचं नाही, पंच कामगिरी पाहतायत बरोबर. सदुमोपी ह्या कुस्तीचं पंच म्हणून कामगिरी पाहणार आहेत. सदुमोपी नांदखणे आणि पारवली या गावचे 2 हे पैलवान आहेत. चांगले डावपेच टाकतायत पैलवान, आपली कला दाखवतायत. त्यांना दाखवली जाऊ 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 त्याला दाखवली नका आखाडची बाहेर बोंडरीच्या बाहेर हात घे हात घे.
बाहेर तिकडे गेला आता मी कुठे जाऊ तसं तुला नाही हा जायला लागेल त्या गोरे आणि कस्तूर पाटील ठाकूरपाडा. नारळ आणि 100 रुपयाची ही कुस्ती सुरू आहे. सरावली आणि आमगाव अशी ही कुस्ती सुरू आहे. नारळ आणि 100 रुपये. अप्रतिम अशी कुस्ती या ठिकाणी पाहायला पाहिजे. दोन्ही पैलवान उचल आपट करतात मात्र पाठ लावून देत नाही. सरावली आणि आमगावचे हे दोन पैलवान या ठिकाणी पाहायला मिळतात. सुरेखरित्या उचल आपट होती मात्र पाठ स्वतःची लावून घेत नाहीत. दोन्ही पैलवान चांगल्या प्रकारे मेहनत घेत आहेत. एक आमगावचा आणि एक सरावलीचा. आणि आमगावचा खेळ सरावली विजय झालेला आहे. सरावलीचा विजय झालेला आहे. आणि कौस्तुभ पाटील ठाकूरपाडाचा पंच सदू गोपी पाहणार आहेत. या कुस्तीचा पंचनाम कामगिरी सदू गोपी. कुकरवरी कुस्ती आहे. पायचा एक चांगल्या प्रकारे डाव आहे या ठिकाणी. बाहेर गेले थोडा मध्ये जायचं आहे. प्रणव पटेल इथे यायचं आहे. मंगेश चौधरीने 50 रुपये त्यांना बक्षीस दिलंय. पाहायचंय चांगल्या प्रकारे डाव टाकलाय. कलाकृती दाखवतायत. चांगले डाव टाकतायत. डाव मारतायत. सागर पारधी गोरे काली चेट्टी तर कौस्तुभ पाटील ठाकूरपाडा लाल लंगोट असा हे पैलवान दोघे रंगतदार आपली कुस्ती करतायत. मैदानाच्या बाहेर आल्यानंतर कुस्ती तुम्हाला सोडावी लागेल. त्यासाठी मैदानात जेवढं झटता येईल तेवढी ताकद लावा. मैदानाच्या बाहेर जाऊ नका. पैलवानाने गोरा आणि ठाकूरपाडाची या ठिकाणी कुस्ती रंगते. पाहायचंय लंगोटवाला ठाकूरपाडा या ठिकाणीचा पैलवान आहे कौस्तुभ पाटील. पाणी द्या थोडा. जायला मजा आहे ना. तुम्ही उठा ना घराचा
सागर पारधी गोंगाट करायला लागले. कौस्तुभ पाटील ठाकूरपाडा असा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो. खेळतात ना ते? आणि सिद्धी गोऱ्याचा पैलवान आहे तर ठाकूरपाडा खेळतात ना लाल 10 वेळा गोंगाट करतो. पाहायचंय एक पाहायचं तर पाहिजे जा घरा. चांगले डाव लावतायत म्हणजे कोण खाली पडेल कोणाचं पाठ लागेल हे सांगता येत नाही. अशा प्रकारे कुस्ती पाहायला मिळते. प्रेक्षकांनी थोडस टाळ्यांचा आहेत ना पंच पाहिजेच ना तुम्ही काय कडकडाट त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. घरा, घरा. अरे गप या ना तुम्ही पंच आहेत ना. पंच आपली कामगिरी बरोबर पाहतायत. हे मध्ये मध्ये गोंगाट करतात दोघे जण. बाहेर 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 दोघं बाहेर बाहेर ठेवा. मैदानाच्या आतच लावायचे. नाही बाहेर होता ना दोन्ही पाय दुकानाचं बाहेर होतं. मैदानाच्या बाहेर जायचं नाही हे लक्षात घ्यायचं आहे पैलवानांनी दोन्ही पैलवानांनी. पडलं तर पडला अंगावर. टाकायचं नाही दोन्ही पैलवान लक्षात घ्यायचंय. नाही लागत एकच कुठला